साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील शहर हद्दीतील इतर दुकाने चालू ठेवण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करून इतर दुकानदारांवरील अन्याय दूर करावा, नाहीतर इतर दुकानदारांना 10,000 रुपये लॉकडाऊन काळात अनुदान देण्यात यावे। तसेच महाराष्ट्र शासनाने दुकानदारांचा व कामगारांच्या कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी ठिकठिकाणी अन्नदान केंद्र उघडावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे। 5 एप्रिल रोजी जो अध्यादेश काढला लॉकडाऊन संदर्भात, तो अत्यंत अन्यायकारक असून जे छोटे मोठे व्यापारी दुकानदार आहे, ज्यांचं रोजीरोटी हातावर पोट आहे, अशांचं प्रचंड मोठं नुकसान होऊन त्यांना आर्थिक नुकसान तर होईलच, पण त्याचबरोबर उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। त्यामुळे आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता तसेच आरोग्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन सादर केलेलं आहे की कृपया तुम्ही जो इतर दुकानदार आहेत त्यांच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करून इतर दुकानांना त्यामधून सूट देण्यात यावी। कारण हा जो इतर दुकानदार आहेत, त्यांचे जे कामगार आहेत, त्यांचं रोजीरोटी फक्त दैनंदिन जीवनावर, दैनंदिन रोजीरोटीवर त्यांचं पोट असून त्यांना जर ह्याचा अत्यंत मोठा फटका बसत आहे। उपासमारीची वेळ त्यांच्यावर 100% आलेली आहे। आपण जर आज सोलापूर शहरामध्ये पाहत असाल तर त्याचं गांभीर्य तुम्हाला दिसेल। तसेच आम्ही अशी मागणी केली आहे, जर तुम्ही जर इतर दुकानदारांना जर त्यातून वगळले नाही तर त्या दुकानदारांना प्रत्येकी 10,000 रुपये अनुदान द्यावं। तसंच यांची जी उपासमार होत आहे ते उपासमार होऊ नये म्हणून या सोलापूर शहरामध्ये जिथं जिथं गोरगरीब लोकवस्ती आहे तिथं अन्नदानसारखे केंद्र उभा करावेत, जेणेकरून गेल्या लॉकडाऊनमध्ये हे जे गरीब वर्ग होता तो अत्यंत उपासमारीनं मेलेला होता, तरी ते शासनानं लोकांकडे कुठलंही लक्ष दिलं नाही। दुर्लक्षामुळे अनेक लोक उपाशी मेलेले आहेत, पण त्याची फिकर या शासनाला नाही आहे। याचा फटका 100% शासनाला बसणार आहे, कारण तुम्ही हे गोरगरिबांचा तळताट घेत आहात।